जिथे आपला जन्म झालेला असतो, जिथे आपलं बालपण जातं, त्या घरामध्ये तब्बल 55 वर्षांनंतर गेल्यानंतर काय भावना असतील? आठवणींचा पट डोळ्यासमोर येईल ना? असाच क्षण आज मंत्री शंभूराज देसाईंच्या आयुष्यामध्ये आला. शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला देण्यात आलाय. या बंगल्यामध्ये प्रवेश करताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या बंगल्याशी, इथल्या भिंतींशी शंभूराज देसाईंचं जुनं नातं आहे. हेच नातं उलगडणारा हा स्पेशल रिपोर्ट. डोळ्यात जुन्या आठवणी तरळल्या आणि अश्रूंचा बांध फुटला. जेव्हा मेघदूत बंगल्यात मंत्री शंभूराज देसाईंनी पाय ठेवला तेव्हाचा हा क्षण. आज तब्बल 5 दशके उलटून गेल्यानंतर शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्री या बंगल्याच्या गृहप्रवेशासाठी पोहोचल्या. तेव्हा त्या वास्तूप्रती असलेल्या भावना, आठवणी जाग्या झाल्या. मेघदूत बंगला हा देसाई कुटुंबासाठी फक्त एक शासकीय निवासस्थान नाही, तर या बंगल्याशी त्यांची भावनिक नाळ जोडलेली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांना ज्यावेळी मंत्रिपद मिळालं होतं त्यावेळी त्यांना मेघदूत हा बंगला मिळाला होता. याच दरम्यान शंभूराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्याच ठिकाणी त्यांचं बालपण गेलं. एकूणच गृहप्रवेशादरम्यान या सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत असतानाच शंभूराज देसाई आणि त्यांच्या आई विजया देसाई यांना गहिवरून आलं. यावेळी शंभूराज देसाईंनीही आपल्या आठवणी जाग्या केल्या. ह्याच बंगल्यात माझं बारसं झालं. ह्याच बंगल्यातला तो क्षण आहे. बारसं वरच्या हॉलमध्ये होतं. म्हणजे हे आजही सांगताना काटा येतो अंगावर की त्यावेळचा त्यांचा दूरदृष्टीचा विचार. माझ्या वडिलांचं नाव शिवाजीराव, म्हणजे आमचे शिवाजीराजे, त्यांचा हा शंभूराजे हे त्याला त्याचं नाव. माझं नाव लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी ठेवलेलं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी शिवाजीराव देसाई यांनीही यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. लग्नानंतर ज्या घरात गृहप्रवेश केला, ज्या घरात शंभूराज देसाईंचा जन्म झाला, जिथे मुलांचं बालपण केलं, तोच बंगला मंत्री झालेल्या मुलाला मिळतो यापेक्षा भावनिक क्षण कुठला असूच शकत नाही. शंभूराज देसाईंचा मेघदूत बंगल्यातील हा गृहप्रवेश आठवणी, कौटुंबिक वारसा आणि भावनिक बंध यांचा साक्षीदार ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.